आहे मारुती 800 प्युअर पेट्रोल 1 लाख रुपयात घेऊन जावा ही गाडी सीएनजी मध्ये 2,90,000 ती आहे 5,90,000 185 185 नॉन निगोशिएबल 1,60,000 परत ऑटोमॅटिक आणि सीएनजी फायनल येईल 3 लाख रुपये 5,25,000 सीएनजी आहे पोलो 3,75,000 गाडी 5 लाखात ऑटोमॅटिक मध्ये गाडीमध्ये तुम्हाला घेऊन 1 रुपयाचा काम नाही गाडी तर 3.5 लाखात देतोय ही 14ची गाडी 14ची डिझेल गाडी 20 ते 25 सगळ्या गाड्यांचा ऍव्हरेज आहे 5,75,000 गाडी फक्त 50,000 चाललेली डिझेल गाडी 3,80,000 मित्रांनो सुरू करूया आजच्या एका धमाकेदार व्हिडिओला। तर माझं नाव जयदीप आणि तुम्ही पाहताय मराठी ऑटोटेक हा आपला मराठमोळा चॅनल। आणि मित्रांनो आज आपण नवी मुंबईमध्ये व्हिडिओ शूट करतोय आणि नवी मुंबईतील एकच डीलर आहे जो सगळ्यात प्रसिद्ध आहे ज्याचं नाव आहे मॅक्विल्स मोटर आणि इकडच्या गाड्या सुद्धा एक नंबर असतात मित्रांनो, किंमत पण भरपूर कमी असते। तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, आवडता नक्की लाईक करा। आणि मॅक्विल्स मोटरचे मालक आज आपल्या बरोबर आहेत परवेश सर। नमस्ते सर। नमस्ते सर, कसे आहेत तुम्ही? एकदम फर्स्ट क्लास आहे सर। चला तर गुढीपाडवा येतोय सर, आता काय गुढीपाडवा येत आज महाशिवरात्री आहे, महाशिवरात्री आज आहे, त्यासाठी गाडी सगळे घेऊन आलं बघूया चालू करूया। चला तर नेहमीप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये भरपूर अशा गाड्या कव्हर केलेल्या आहेत, तुम्ही स्टॉक बघू शकता। तर एक एक गाड्या आज आपण व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत, व्हिडिओ पूर्णपणे पहा। सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे। चला या व्हिडिओची पहिली गाडी एकदम स्पेशल आहे आणि क्लासिक गाडी आहे सर, क्लासिक गाडी आहे मारुती 800 प्युअर पेट्रोल MH12 मध्ये क्लीन गाडी आहे, घेऊन 1 रुपयाचा काम वगैरे नाही, रेडी गाडी फुली रिस्टोर्ड आहे। तर तुम्हाला 96 ची गाडी आहे, फायनल 1 लाख रुपयाला। चला 1 लाख रुपयात घेऊन जावा ही गाडी 96 ची गाडी 96 ची गाडी आहे, पण कधीच वाटणार नाही कारण आता पण पुण्याला जाऊन आली गाडी। आता गाडीमध्ये एक स्क्रॅच सुद्धा नाहीये, गाडी एकदम फुल मेंटेन आणि रिस्टोर केलेली गाडी आहे। आणि कोणती ओनर आहे तिचं? ही थर्ड ओनर आहे, थर्ड ओनर गाडी असणार आहे। 1 लाखात घेऊन जावा ही गाडी घेतली तर याची किंमत पुढे अजून वाढणार आहे सर, हे सगळ्या गाड्यांचा कमी नाही होत रेट, कारण रेट्रो गाडी असणार आहे, क्लासिक गाडी आहे, गाडीची कंडिशन सुद्धा छान आहे। आता सेलेरिओ ही सीएनजी गाडी आहे, कंपनी फिटेड, सिंगल ओनर आहे, 2015 ची गाडी आहे, 1,00,000 किलोमीटर चाललेली गाडी, इन्शुरन्स वगैरे व्हॅलिड आहे। ही गाडी आपल्याला फायनल येईल 2,90,000 ला। चला ही गाडी सीएनजी मध्ये 2,90,000 2015 ची गाडी। आता वॅगनर सुद्धा 2015 ची गाडी, सिंगल ओनर, कंपनी सीएनजी, सिंगल ओनर गाडी आहे, इन्शुरन्स पण कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, गाडी चालली आहे 90,000, ही पण तुम्हाला येईल 2,90,000 ला। चला ही गाडी पण 2,90,000 आणि ही पण सीएनजी होती, ही पण हे सगळे कंपनी सीएनजी गाडी, कंपनी सीएनजी गाडी। हो क्या बात आहे। आता व्हाईट कलर ही 2015 ची वॅगनर आहे, VX आहे, ऑटोमॅटिक आणि आउटसाइड फिटेड सीएनजी आहे, म्हणजे बेस्ट कॉम्बिनेशन। हो बेस्ट कॉम्बिनेशन पण आहे, 15 ची पण आहे, 16 ची पण आहे। 15 ची ही गाडी आहे, ही तुम्हाला येईल फायनल 2,75,000 ला। चला ही गाडी सीएनजी ऑटोमॅटिक मध्ये 2,75,000 आणि ही 15 ची गाडी होती। आता अजून एक व्हाईट कलर आहे सर, ही व्हाईट कलर 2016 ची गाडी, परत ऑटोमॅटिक आणि सीएनजी आउटसाइड फिटेड, VX आहे, टॉप मॉडेल आहे, गाडी चालली आहे 60,000, सेकंड ओनर गाडी, इन्शुरन्स व्हॅलिड, गाडी तुम्हाला फायनल येईल 3 लाख रुपयाला। चला ही गाडी 3 लाखात, ही 16 ची होती, ही पण ऑटोमॅटिक आणि सीएनजी हो। क्या बात आहे, 2 ऑप्शन मी तुम्हाला दाखवलेत ऑटोमॅटिक आणि सीएनजी मध्ये, कारण हे कॉम्बिनेशनला खूप डिमांड आहे सर, आता डिमांड आहे आणि खूप कमी भेटतात ऑटोमॅटिक मध्ये सीएनजी, आणि वॅगनर ऑटोमॅटिक मध्ये खूप कमी मिळते आणि आपल्याकडे सीएनजी पण आहे, सीएनजी पण आहे। आता रिट्स आहे, आता मारुती रिट्स आहे, 2012 ची गाडी आहे, सिंगल ओनर आहे, इन्शुरन्स पण कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे, गाडी चालली 80,000 आहे, प्युअर पेट्रोल मध्ये, गाडी फायनल तुम्हाला येईल 185 185 ला। चला ही गाडी मारुती रिट्स 2012 ची 1,85,000। आता आहे टोयोटा लिवा आहे, 2011 सप्टेंबर ची गाडी आहे, प्युअर पेट्रोल गाडी आहे, सेकंड ओनर आहे, गाडी पण क्लीन आहे, गाडी तुम्हाला फायनल नॉन निगोशिएबल 1,60,000 ला आहे। टाटा टियागो आहे सर, टाटा टियागो पेट्रोल आहे, 2017 ची टॉप मॉडेल आहे, गाडी सेकंड ओनर, 50,000 चाललेली, मॅन्युअल, गाडी पण चांगली, गाडी तुम्हाला फायनल येईल 3 लाखाला। चला ही गाडी 3 लाखात 2017 ची गाडी, टॉप मॉडेल मध्ये, ABS एअरबॅग अलॉय व्हील्स मिळेल, सगळं येईल। आता पोलो 2016 ची सीएनजी गाडी आहे, आउटसाइड फिटेड, वोक्सवॅगनला कंपनी फिटेड सीएनजी नाही आहे, बरोबर, टॉप मॉडेल आहे, हायलाईन, गाडी चालली पण 60,000 आहे, इन्शुरन्स पण व्हॅलिड, गाडी पण क्लीन, गाडी तुम्हाला फायनल येईल 3,75,000 ला। चला ही गाडी सीएनजी आहे, पोलो 3,75,000। पोलोचा ऍव्हरेज खूप कमी आहे सर, पण सीएनजी टाकल्यामुळे तुम्हाला 20 देते ऍव्हरेज, आरामशीर 20 मायलेज तुम्हाला देईल। तर तुम्हाला पोलो पाहिजे आणि खर्च पण कमी पाहिजे तरी गाडी घेऊन जावा। ग्रँड आयटेन 2018 ची गाडी आहे, प्युअर पेट्रोल गाडी, मॅग्ना विथ एअरबॅग, सिंगल ओनर गाडी, इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह, गाडी चाललेली 70,000, गाडीची फायनल किंमत जी आहे ती आहे 3,90,000। चले गाडी रेड कलर मध्ये 3,90,000, ही 2018 ची होती,
गाडी पण खूप छान दिसते असं नवीन गाडी shape मध्ये कंडिशन मध्ये आहे एकदम. तुम्ही आणि red कोणती आणि गाडी black- बघितलं सर, कोणती आपल्याकडे कामावाली गाडी नाही आहेत. बरोबर डोल टोन मध्ये गाडी आहे त्यामुळे गाडीचा लुक चांगला आहे. हो. आता आहे मारुती सियास नवीन शेप मध्ये. सियाज न्यू शेप मध्ये 2021 ची गाडी आहे. अच्छा पेट्रोल गाडी आहे. 63,000 चाललेली डेल्टा मॉडेल आहे. ओके पॉवर स्टेरिंग, पॉवर विंडो, एसी वगैरे सगळं येणार तुम्हाला. हो, गाडीची मॅन्युअल आहे आणि पेट्रोल आहे. गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 5,90,000. चले गाडी 5,90,000 2021 ची गाडी आहे. किंमत आपण थोडीफार कमी जास्त करून देऊ तुम्हाला. आता होंडा सिटीचा 2 स्टॉक आहे सर आपल्याकडे. होंडा सिटी मॅन्युअल मध्ये पाहिजे तर मॅन्युअल मध्ये 2018 ची पेट्रोल गाडी सिंगल ओनर आहे. हा. गाडी चाललेली काय 73,000 आहे विथ सर्व्हिस हिस्ट्री. आणि गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 5,40,000. चले गाडी 5,40,000 2018 ची आहे. आता ऑटोमॅटिक मध्ये दाखवूया सर. ऑटोमॅटिक मध्ये 2017 ची गाडी आहे, व्ही मॉडेल आणि हा. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन. गाडी सेकंड ओनर आहे. 79,000 चालली आहे. ही पण सर्व्हिस रेकॉर्ड सोबत आहे. ओके. इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह, चावी 2 वगैरे सगळं अवेलेबल आहे. गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 5 लाख रुपये. चले गाडी 5 लाखात ऑटोमॅटिक मध्ये. याच्यामध्ये पण अलॉय व्हील्स सगळं येणार. क्रूज कंट्रोल, एअरबॅग, एबीएस, स्टिअरिंग कंट्रोल, क्लायमेट्रॉनिक एसी सगळं येतं तुम्हाला. पॅडल शिफ्टर सुद्धा तुम्हाला मिळते हो. या गाडीमध्ये, कारण टॉप मॉडेल मध्ये गाडी असणार आहे. सीव्हीटी ट्रान्समिशन आहे करेक्ट, त्यामुळे स्मूथ गिअर शिफ्टिंग होईल. राईट. आता हे ओक्टाविया ओल्ड शेप मध्ये. ऑक्टाविया 2010 ची डिझेल मध्ये आहे. 2030 पर्यंत पासिंग आहे. ऍव्हरेज 20-25 चा ऍव्हरेज आहे. बरोबर. सेकंड ओनर गाडी आहे. गाडीची जी फायनल किंमत आहे ती आहे 2 लाख रुपये. चला फक्त 2 लाखात ही डिझेल इंजिन मध्ये ओक्टाविया घेऊन जावा. मायलेज पण चांगलं मिळेल आणि कम्फर्ट सुद्धा तुम्हाला चांगला मिळेल. मित्रांनो आता पण एसयूव्ही आणि 7 सीटरच्या स्टॉक कडे वळूया. पहिली गाडी इको स्पोर्ट आहे सर. इको स्पोर्ट आहे आणि सर खूप रिझनेबल रेट मध्ये आहे, कारण डिझेल होऊन पण ह्याचा ऍव्हरेज 15-20 चा ऍव्हरेज आहे. बरोबर. गाडी मजबूत आहे, टॉप मॉडेल आहे. तुम्हाला 4 एअरबॅग भेटणार आणि तुम्हाला ही टायटेनियम प्लस मॉडेल आहे, तर तुम्हाला बटन स्टार्ट सगळं आहे गाडीमध्ये. क्या बात ही आहे. गाडी 14 ची गाडी आहे. सेकंड ओनर आहे. इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे. 95,000 चाललेली गाडी आहे. हा. गाडीमध्ये तुम्हाला घेऊन 1 रुपयाचा काम नाही. गाडी तुम्हाला फायनल येईल 3,50,000 ला. चला फक्त 3.5 लाखात देतोय. ही 14 ची गाडी. 14 ची डिझेल गाडी. डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे. लक्षात घ्या डिझेल मध्ये असल्यामुळे मायलेज चांगलं मिळेल आणि 4 एअरबॅग्स आहेत गाडीमध्ये. 4 एअरबॅग टॉप मॉडेल गाडी आहे. क्या बात आहे. आता येऊया व्हेन्यू. व्हेन्यू आहे 2019 ची गाडी आहे. पेट्रोल एस मॉडेल 1.2 लिटरचा इंजिन आहे. गाडी क्लीन, गाडी सेकंड ओनर, पेट्रोल गाडी चाललेली 75,000. गाडीमध्ये मॅकविल सुद्धा लावले. मॅकव्हील्स वगैरे, एअरबॅग, एबीएस, पॉवर अप मिरर वगैरे सगळं आहे गाडीला. बरोबर. गाडी तुम्हाला फायनल नॉन नेगोशिएबल येईल 5,25,000 ला. फक्त 5.25 लाखात हुंडाई व्हेन्यू घेऊन जावा. 2019 ची गाडी आहे. 19 ची गाडी. क्या बात आहे. पेट्रोल मॅन्युअल मध्ये गाडी असणार आहे. रनिंग जास्त असेल सीएनजी पण लावू शकता. करेक्ट. आता 7 सीटरच्या स्टॉक कडे जाऊ. पहिली आता गाडी 8 Honda सीटरचे BRV. हे सगळे गाड्या आहे आणि बरोबर. सगळ्या गाड्यांचा ऍव्हरेज खास आहे की 20 ते 25 सगळ्या गाड्यांचा ऍव्हरेज आहे. कारण सगळ्या गाड्या डिझेल आहेत. डिझेल गाडी आणि क्या बात 20 ते 25 सगळ्या गाड्यांचा ऍव्हरेज. तर ज्यांना Exactly. इनोवा वगैरे पाहिजे ते शोधतात, कारण 11ची तुम्ही इनोवा घ्यायला गेला तर 11ची इनोवा 4.5 पर्यंत येते. 4.5-5 पर्यंत जाते. बरोबर. तर आपण आज 16 ओलाची गाडी तुम्हाला देणार आहे. डिझेल मध्ये आपल्याकडे बघू शकता 3 7 सीटर स्टॉक जमा झालेला आहे. हो. जसं सरांनी सांगितले डिझेल असल्यामुळे तुम्हाला चांगला मायलेज सुद्धा मिळेल आणि तुमचा जास्त खर्च पण होणार नाही, कारण पेट्रोल मध्ये खूप कमी मायलेज आहे सर. हो सर, जेवढे तुम्ही पेट्रोल बघायला गेला ना गाड्या तुम्हाला 10-12च्या वर 10 ते 12 आरामात. आणि हे जे सगळे गाड्या आहे हे तुम्हाला लोकलला सिटी रनिंग मध्ये 18 ते 20 ऍव्हरेज देते. बरोबर. लॉंग रनिंगला 25 देते ऍव्हरेज. आणि हे असं फक्त मी बोलतोय ना, सगळ्या गाड्या टेस्ट केलेल्या आहे आणि तुम्हाला मी बोलतोय की 25 पर्यंत ऍव्हरेज देते. हे गाड्या 8 सीटर होऊन डिझेल. तर आपण 2016 ची ही गाडी आहे. BRV होंडाचा इंजिन, रिलायबल इंजिन, मेंटेनन्स फ्री गाडी. बरोबर. गाडी VX म्हणजे टॉप मॉडेल, एअरबॅग, एबीएस, रिट्रॅक्टेबल मिरर, अलॉय व्हील्स वगैरे सगळं येणार गाडीला. क्या बात आहे. गाडी खूप चांगली, लेदर सीट वगैरे सगळं आहे. गाडीची फायनल किंमत आहे 5,75,000, 575. चला डिझेल इंजिन मध्ये होंडा BRV 7 सीटर घेऊन जाऊ 5,75,000 आणि 2016 ची गाडी होती. आता हे रेनॉल्टची लॉजी आणि एक भली मोठी चांगली गाडी असा आणि भरपूर स्पेसियस गाडी. स्पेशियस गाडी 8 सीटर म्हणजे 8 सीटर मध्ये मी तर आजपर्यंत कोणती नाही गाडी बघितली जेवढ्यामध्ये एवढं स्पेस आहे. लास्ट सीट मध्ये पण गाडी कम्फर्टेबल आहे, कारण खूप खड्ड्यात comfortable जाते. तर 7 सीटर खूप आहे ना, खाली पाठी हे वर खाली करते. बरोबर. हे गाडी एकदम स्टेबल गाडी आहे. एक्झॅक्ट. तर 2016 ची आणि सर्वात इम्पॉर्टंट गाडी आहे की गाडी फक्त 50,000 चाललेली गाडी आहे. क्या बात आहे. 50,000 चाललेली डिझेल, कमी चालले, कमी चाललेली 50,000 चाललेली टॉप मॉडेल RXZ 110 BHP वाली गाडी आहे. हा. मेंटेनन्स पण नील आहे, कारण डस्टर वगैरे मध्ये सेम इंजिन येते. तर काही स्पेअर पार्ट्स वगैरेचा इश्यू नाही. तर खूप लोक बोलतात की लॉजी बंद झाली तर स्पेअर्स नाही भेटणार. हा सर. सगळं भेटतं सर, सगळं काय भेटतं. इश्यू नाही. तर इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह, गाडी पण क्लीन. गाडीची जी फायनल किंमत आहे 2016 ची डिझेल गाडी मी देतो फायनल 3,80,000. क्या बात आहे. 2016 ची डिझेल गाडी फक्त 3,80,000 देतोय. रेनॉल्टची लॉजी आहे आणि या गाडीमध्ये पण तुम्हाला 20-25 मायलेज मिळेल.
आता आरामात. या व्हिडिओची शेवटची स्पेशल गाडी आहे सर किया कॅरेन्स. किया कारेन्स आहे, प्रेस्टिज प्लस गाडी आहे, डिझेल गाडी. ह्यामध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल, एअरबॅग, ABS वगैरे सगळं भेटतं. बरोबर. टॉपच्या एक वर खाली जे गाडी येते ती गाडी आहे. गाडी पण क्लीन, सिंगल ओनर, 79,000 चाललेली गाडी. ॲव्हरेज पण 20 ते 25 देते आणि क्लास आहे. 2022ची ऑगस्टची गाडी, सिंगल ओनर. तर आता 3.5 वर्ष झालंय गाडीला. गाडी पण क्लीन, सिंगल ओनर, इन्शुरन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह, MH12 मध्ये गाडी आहे. तुम्हाला काय घेऊन खर्च नाही आणि अर्टिगा पेक्षा 10 गुणे चांगली गाडी आहे. चांगली गाडी आहे. आतलं मटेरियल क्वालिटी, इंटिरियर क्वालिटी, क्रूज कंट्रोल, एअरबॅग, आतमध्ये स्पेस, लास्ट सीटला स्पेस, डिक्कीला स्पेस आणि मेन आहे की जरा चालते गाडी तर एकदम कम्फर्ट आहे गाडीला. तर ही गाडी तुम्हाला फायनल येईल 13 लाखाला. चला, फक्त 13 लाखात किया कॅरेन्स 22ची गाडी आहे, डिझेल मध्ये गाडी आहे. महत्वाचं म्हणजे बरोबर. आणि या गाडीमध्ये पण जसं सांगितलं आपल्याला मायलेज मिळेल आणि कम्फर्ट सुद्धा अर्टिका पेक्षा चांगला मिळेल. तर मंडळी, या सर्व स्टॉक तुम्हाला पाहायला मिळतो मॅक्फिल्स मोटर, खारघर सेक्टर 12, नवी मुंबईमध्ये. सरांचा नंबर आणि इकडचा ॲड्रेस मी तुम्हाला स्क्रीनवर दिलेला आहे. कोणती पण गाडी आवडली तर लगेच कॉन्टॅक्ट करा, कारण गाडी इथे राहत नाहीत, लगेच विकून जातात. तर मग सर, आता व्हिडिओ संपत आलाय सर. येस सर. काय बोलणार सर जाता जाता? तुम्हाला जो गाडी बघायची आहे ना, तुम्ही नंबर दिलेला आहे सरांनी, त्यामध्ये कॅटलॉग आहे. तुम्ही व्हॉट्सअपला ऍड करून ते गाड्या बघू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही सबस्क्राईब केला तर जे नवीन व्हिडिओज येतात, नवीन गाड्या येतात, तर तुम्हाला अपडेट राहील त्यामध्ये. एक्झॅक्टली. आणि प्रत्येक गाडीवर तुम्हाला लोनची सुविधा सुद्धा असणार आहे. तर फक्त तुमचा सिबिल स्कोर चांगला पाहिजे. बरोबर. येस, सगळ्या गाड्यांना आपण लोन करून देणार तुम्हाला. हा, लोन पण करून देतो. गाडी तुमच्या नावावर पण ट्रान्सफर केली जाईल. तर मग आणि सर्व किंमत या पॅकेज किंमत आहे. ट्रान्सफरचे वेगळे चार्जेस, सगळं इन्क्लुझिव्ह आहे. सर्व इन्क्लुझिव्ह किंमत असणार आहे, कारण भरपूर डीलर लोक ऍडिशनल चार्जेस करतात सर. नाही सर, आपण आज 4 वर्ष व्हिडिओ बनवताय, तर आजपर्यंत कोण कस्टमरनी असा कंप्लेंट नाही केला की तुम्ही एक रेट ह्याला बोललाय आणि इथे वेगळा बोलताय. आतापर्यंत कधी नाही होणार. तर मंडळी, हीच खासियत आहे मॅक्फिल्स मोटरची. इकडचा ऍड्रेस आणि नंबर दिलेला आहे आणि आपल्या नातेवाईकांना, मित्रांना या व्हिडिओची माहिती द्या. जे लोक गाडी बघतात त्यांच्याकडे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. आपण पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र.